इथं काम करणारे जो मुस्लिम कम्युनिटी वर्ग आहे पूर्ण जवळजवळ एक 80% 90% लोक मुस्लिम कम्युनिटीतले आहेत. पण इथं काम करत असताना त्यांची जी संस्था जी दुकानं जी नावं जी आहेत तुम्ही दुकानी नावं मोजून बघा. सरस्वती तंतुवाद्य केंद्र, भारत म्युझिकल्स आणि हिंद म्युझिकल्स, जय हिंद म्युझिकल्स अशी सगळ्यांची नावं आहेत. इथं अभिमानानं सांगेन की तुम्ही ज्या ज्या देवळाच्या गर्भामध्ये अजून तुम्हालाही प्रवेश नाही आहे त्या देवळांच्या गर्भामध्ये मी गेलेलं आहे. पण आणि तुम्ही जितक्या श्रद्धेभावनेनं आत जात असाल क्वचित किंचित मी थोडंसं जास्त श्रद्धेभावना आत जातो. कारण का आपण जातो आहे, आपण रोजची वर्दळ आपल्या हातून काही चुकवू नये ह्या तितक्या श्रद्धेनं आम्ही तितकं जातो. म्हणजे आणि तेही गर्भापर्यंत जातो जिथं काही. आणि हे घेऊन आम्हाला गर्भापर्यंत कोणी घेऊन जातो आम्हाला? आम्ही स्वतः जात नाही. ही आमची कला, आमच्या अंगात असणारा आर्ट हे आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. संगीत क्षेत्र, कला क्षेत्र इथं तुम्ही कुठल्या जातीचं पंथाचं वगैरे काहीच नाही हो, काहीच नाही. मी माझं वैशिष्ट्यच सांगतो. आमचा जो व्यवसाय जो श्री गणेशा झाला पंडित विनायकबुवा पटवर्धन, प्रोफेसर BR देवधर ब्राह्मण समाजातले आणि खूप अगदी हुशार, चाणाक्ष आणि खूप वल्ली म्हणजे त्यांच्या क्षेत्रात ते अगदी नावाजलेले व्यक्तिमत्व. ह्या लोकांनी आम्हाला आपल्या हातानं म्हणजे आमच्या आजोबांना पंजोबांना आधी हाताला धरून घेऊन घेतलेलं आहे. आणि आणि अनेक माझे कलाकार मंडळी आहेत. आम्ही यांच्या स्वयंपाकघरात जातो. स्वयंपाकघरात जाऊन आम्हाला हवं असलं तसं आपल्या हातानं घेतो. म्हणजे कला क्षेत्रामध्ये तुम्ही नाही जातपात येऊ शकत नाही. हे कळत नाही लोकांना, खूप लोकांना कळत नाही. कला जी आहे हे जातीपातीच्या पलीकडचं आहे. खूप लोक ऐकतात, ओरली ऐकतात, जातीपातीच्या पलीकडं हे फक्त एक स्लोगन असल्यासारखं वाटतं. पण अजूनही ह्या कला क्षेत्राने टिकून धरलेलं आहे. तुम्ही कुठल्या पंथाचं आहे, कुठल्या जातीचं आहे, काहीच नाही इथं बघितलं जात नाही. सूर ऐकू येतो, पण त्या सुराचा जन्म कुठे होतो माहितीये? सांगली मिरजेच्या याच किल्ल्यांमध्ये. इथे आजही काही हात लाकडाला आकार देतात, तारांना ताण देतात आणि सुरांना प्राण देतात. सतार, तंबोरा, तानपुरा शास्त्रीय संगीताच्या भव्य परंपरेला शतकानुशतकं साथ देणारी ही वाद्य आणि ही वाद्य घडवण्याची कला ती मिरजेनेही पिढ्यानपिढ्या जपलेली आहे. एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या हातात फक्त वाद्य नाही तर सुरांची एक परंपराच सोपवलेली आहे. भारतीय संगीतामध्ये जेवढी वाद्य बनतात त्याच्यामध्ये खास करून आता रेग्युलर चालणारी सतार, तंबोरा, दिलरुबा, सारंगी, बीन, इसराज, गोला बीन, बटा बीन, संतूर, सरोद या गोष्टी जे आहेत ना हे सगळे आपल्या वर्कशॉपमध्ये बनतात, आमच्या फॅमिलीमध्ये बनतात. तर मिरज इतिहास संशोधनाच्या कागदोपत्रातून आपल्याला असं कळतं इथं मिरज हा संस्थानिक क्षेत्र आणि इथले जे पटवर्धन राजे होते त्यांना इथं संगीताचा खूप बऱ्यापैकी छंद होता आणि त्यांच्या दरबारामध्ये अनेक कार्यक्रम व्हायचे संगीताचे. आणि ह्या कार्यक्रमाकरता उत्तर भारतातून अनेक कलाकार म्हणजे त्यावेळेचा स्वातंत्र्यपूर्वीचा उत्तर भारत म्हणजे दिल्ली धरू नका ते मग त्याच्या पुढचे पण राज्य आली, देश आली, तर तिथली ही लोकं यायची. त्यावेळी त्यांना वाद्य आणताना काहीतरी दुरुस्तीची गरज भासू लागली. तर राजे मंडळाने इथल्या 2 भावंड होती, फरीद साहेब सतारमेकर आणि मुद्दीन साहेब सतारमेकर, यांना त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्यांना विनंती केली की बघा तुम्ही काहीतरी करता येईल का. कारण ही 2 भावंड जी होती हे तलवारी, भाले आणि हे जे गोष्टी आहेत त्याला शक्कल करण्याची किंवा तलवारी बनवण्याचं काम करत होते. मग त्यांना ते म्हटलं तुम्ही ह्या गोष्टीमध्ये करू शकता का. मग त्या 2 भावांनी आपली शक्कल लोडवून वगैरे ते तयार करून दिलं. पण त्याचा आनंद होऊन त्याने आणखी उत्सुकता वाढली राजांना. म्हणजे तुम्ही आणखी एखादं असं वाद्य तयार करू शकता का. पण त्यांनी खूप अनेक कष्ट घेऊन तो एक बेसिक इन्स्ट्रुमेंट बनवला. त्यात त्यांना यश प्राप्त झालं. त्यानंतर आजपर्यंत ह्या कम्युनिटीनं, ह्या घराण्यानं
कधी मागं फिरून बघितलेलं नाही. कारण का तो सुरुवातीचा जो एक वाद्य जन्माला येत असताना जे कष्ट होते ते अगदी वेगळ्या लेवलचे होते. कारण त्यावेळी तार नसायची. तार नसताना एका छिद्रातून लोखंड आणि शिकलगार समाजातले त्या छिद्रातून ओढून ते तार कशी तयार करायची. सँडपेपर नसताना ते काचेचा भुस्सा टाकून एका कापडावरती ते कसं सँडपेपर करायचं, पॉलिशवर कसं करायचं, हे सगळं त्यांनी त्यावेळी शोधून स्ट्रगल करून शोधलं. आज आपण त्याच्यावरती अनेक मेरू रोवतोय. पण त्यावेळी तो त्यांचा स्ट्रगल फेज होता. पण त्यावेळेचं वाद्य आत्ताच्या वाद्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि नेमकं काय झालेलं आहे की त्याच फॅमिलीशी कनेक्टेड असल्यामुळे तो एका विशिष्ट कम्युनिटीकडे हा काम राहिला. आणि असंही नाही आहे की आम्हाला कोणाला शिकवायचं नाही आहे. आम्ही खूप उत्सुक आहोत. मी स्वतः खूप जास्त उत्सुक आहे माझ्याकडे येऊन काही लोक शिकून जावे. आणि पूर्वी घोरपडे, आणखी जाधव, आणखी इतरही असे, आता आमच्याकडे संजय मिरजकर, राजू मधुकर मिरजकर, हे असेही लोक आहेत जे ही लोक आजही आपल्या सतारामेकर व्यवसायाशी निगडीत आहेत. असं आहे. फक्त असं वरवरून वाटतं की एका कम्युनिटीकडे आहे, पण नाही, हे सगळं मिक्सअप आहे. आणि कला त्याचीच, कारागिरी तोच करू शकतो जो व्यक्ती ह्या कलेमध्ये तपश्चर्या करतो. म्हणतो ना, कला कोणाची बांधिलकी नाही आहे, कला कोणाचीच बांधलेली नाही आहे, ना मला बांधलेली आहे. जर का तुम्हाला शिकायचं असेल, तुम्ही स्वतः येऊन इथं जर का तपश्चर्या केला तर ती कला तुम्हालाही अवगत होईल. ह्या कामाची सुरुवात अशी केली जाते तर ह्या वाद्याला सर्वात महत्त्वाचे 2 घटक लागतात. तर एक आहे तो भोपळा, दुसरा आहे तो लाकूड. भोपळ्याचा जो आहे तो सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुक्याच्या अगदी शेजारी खूप लहान छोटी खेडी गावे आहेत जी 400-500 लोकवस्ती असणारे, बेगमपूर, सिद्धापूर, त्या शेतकऱ्यांना आम्ही विनवणी करून त्यांना भोपळ्याची पैदास घ्यायला लावतो. विनवणी करावी लागते कारण ते 8 ते 9 महिन्याचं पीक असतं. आणि ते भोपळ्याचं पीक घेत असताना पण ते थोडेसे कष्ट आहेत. म्हणजे ते 9 महिने त्याला पीक करत असताना एका वेलीवरती 100-150 फळं येतात. त्यातनं सगळे रिजेक्ट करायचे, फक्त 4 फळं ठेवायचे. त्यातनं ते जमीन स्वच्छ ठेवायची, जमीन सरळ चांगली ठेवायचं. त्यानंतर प्रत्येक 15 दिवसात त्या भोपळा फळावरती असणारं कूस ते स्वच्छ करायचं. त्याच्यावरती इतकी निगा आहे. ती निगा ठेवून ते वर्षभरानंतर ते 7-8 महिन्यानंतर तो पीक येतो. तो पीक आल्यावर तर त्या वेलीवरती तो पूर्ण भोपळा त्याला पूर्ण मॉइश्चर 0 करून घ्यायचा. म्हणजे तो वेलीवरती देठ त्याचा वाळला पाहिजे. आणि कमी वेळात जर का तुम्ही ते देठ हिरवा असताना जर कापलो तर त्यावेळी काय होतं, तो नंतर तो फळ कुजतो किंवा त्याला तानपोरा तयार झाला तर कीड लागू शकते. ते टाळण्याकरता पूर्ण वेलीवरती ठेवायचं. ज्यावेळी एखादा भोपळा ओलसर असतो आणि ते भर ताजा तावान असतो त्यावेळी तो एक भोपळा आपण उचलू शकत नाही, इतका वजनदार असतो. म्हणजे 2 व्यक्ती उचलू शकत नाही. पण ज्यावेळी तो भोपळा पूर्ण ड्राय होतो ना, तुम्ही एकटी व्यक्ती 10-20 भोपळे आपल्या पाठीवरती टाकून आपण आरामात येऊ शकतो. म्हणजे इतकं चांगलं आहे. पंढरपूर तिथल्या जमिनीशिवाय, तिथल्या भोपळ्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. म्हणून आम्ही तिथलं करतो. कारण तिथल्या भोपळ्यामध्ये, तिथल्या मातीमध्ये पण विठुरायावरच्या कृपेमुळे तिथल्या भोपळ्यामध्ये गोडवा आहे. त्यामुळं तो तिथला नाद आहे. आणि त्याच नादाला धरून आम्ही इथलं पुढचं काम करतो. आणि राहिला प्रश्न लाकडाचं, तर लाकडं भारता ठिकाणी आमच्या गंध देवदार, त्याला आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये आम्ही गंध देवदार म्हणतो आणि किंवा तुनावूड पण म्हणतो. आणि तुनावूड हा विशेषतः आपल्या चिकमंगळूर, सकलेशपूर, कर्नाटकचं जो जंगल आहे त्या ठिकाणी कॉफीच्या बागेत ह्याची झाडं असतात.
त्या झाडात ते आम्हाला तिथं आम्ही उपलब्ध करून घेतो. ते उपलब्ध करून असतं की जरी घेतलं त्याची त्या आम्ही आमच्या साईजप्रमाणे जे कापतो, त्याची ठेवायची जी पद्धत आहे त्या पद्धतीने ठेवतो, जेणेकरून त्याच्यावर पूर्ण वारं खेळतं असावं, त्यामध्ये त्याचं मॉइश्चर लेवल पूर्ण 0 व्हावं आणि त्याला सीझन करतो. आज समजा की 2026 साली मी लाकूड कापतो आहे, तर 2026 साली मला ते वापरता येत नाही. मला ते पुढच्या भविष्याकरता 4-5 वर्ष पुढचं विचार करून मला आज कापायचं असतं. मग तो स्टॉक सिस्टीम आहे आणि ह्यामध्ये बऱ्यापैकी खूप पैसा अडकतो. आपण रॉ इन्स्ट्रुमेंट तयार केलो ना, रॉ इन्स्ट्रुमेंट त्याच्यावरती ब्रिज वगैरे ठेवलो. ब्रिज ठेवल्यावर त्याला काय त्या विशिष्ट साईजला आणि मेजरमेंटला ठेवलं म्हणजे तानपुरा किंवा एखादं वाद्य वाजलं असं नाही होत, पण त्या सगळ्या स्वरांना एका धागेमध्ये ओवणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला ज्या ठिकाणी खर्च जास्त हवा आहे, ज्या ठिकाणी पंचम किती हवा आहे, मला ज्या ठिकाणी इतर स्वर किती हवे आहेत, त्या स्वराच्या गर्भातले असणारे स्वर किती आस देतात, त्याचे खर्जातला गंधार किती येतो आहे, खर्जातला स्वयंभू गंधार मला किती देतो आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज समजा नाही 20 वर्ष शिकलं, 20-25 वर्ष लागली जवारी शिकायला, म्हणजे स्वरावरती कमांड असून पण उपयोग नाही. स्वरावरती कमांड असून तुमच्या हातामध्ये ती तितकी कलाकुसरी पण हवी आहे. जवारी म्हणजे काय, तो हा जो ब्रिजचा जो भाग आहे, हा जो ब्रिज भाग आहे म्हणजे 3 इंच बाय 1.5 इंच असा त्याचा अंदाजित साईज आहे. पण ह्या साईजमध्ये आम्ही 15 ते 20 भाग करतो आणि 20 भाग करत असताना ह्या वाद्याचे असणारे प्रेशर म्हणजे ह्याची लेवल कशी आहे, लेंथ कशी आहे, त्या हिशोबाने ह्या लेंथला आणि किंवा ह्याच्या लेवलला ह्याचं प्रेशर नेमकं ह्या ब्रिजला कुठं येतो आहे आणि कुठल्या प्रेशरला कुठल्या पॉईंटला कुठलं स्वर छान वाजतो आहे, त्या अनुषंगाने आम्ही ते प्रत्येक घासत असतो. आणि ते घासून कसं असतं, तुम्हाला असं वाटतं की खूप काही असं लाकूड घासल्यासारखं घासतं. अहो नाही, आम्ही घासलेलं तुम्हाला कळणार पण इतकं अगदी सॉफ्ट हातानं घासलेलं असतं तो काम. आणि ते अगदी न कळत अगदी केसासारखं काम असतं ते सगळं जाणून त्या सगळ्या स्वरांना त्यात विशेष. काही वेळेला काय होतं की आम्हाला मध्यम छान लागलं पण पंचम बरोबर लागत नाही, तर त्या ठिकाणी मग मध्यमाला न छेडता फक्त पंचम ठिकाणी घासायचं, तर मध्यम छान लागतो. पण ज्यावेळी ते आता सतारीला मी मींड घेतो आहे, मींड तर ज्यावेळी खालच्या तार सप्तकात येते तर मींड घेतल्यानंतर तितकं स्वर दाबले जातात, तर ते दाबले जाऊ नयेत. जितकं खुल्या पद्धतीनं वरच्या मंद्र आणि मध्यला वाजतात तितक्याच खुल्या पद्धतीने खालच्या मींडला पण वाजलं पाहिजे. आता आम्ही पॅशनेट आहोत, आमची सर्व भावनांचं शिक्षण झालं, सगळं झालं, आम्हाला बॉसिंग नाही आवडली. आम्ही कलेच्या प्रेमापोटी आणि कलाकाराकडनं मिळणारा प्रेम आणि लोकांच्याकडनं मिळणारा आदर हे तिथ्य मग आम्ही थोडंसं भारावलो आमच्या लहान वयात. आणि त्याच प्रेमापोटी एका फील्डमध्ये कायम राहिल्यामुळे त्या कलेबद्दल आपला आदर आणि प्रेम वाढत गेलं. पण सरता शेवटी असं वाटतं की जे एंड लाईफ असतो आणि कारागिराचे हेल्थ इश्यूज आहेत, फायनान्शियल क्रंच आहे, खूप काही आहेत. फक्त ह्या कलेमध्ये हा इथला जो कारागीर आहे तो 2 वेळचं जेवण खाऊ शकतो, या पलीकडे काही नाही. मी तरी कोशिश करायला तरी पण काहीच होईना झालंय. 50,000 सुद्धा जमा झालेलं नाही माझी. एवढं प्रयत्न करून सुद्धा आम्ही आता नाही म्हटलं, मी पण आणि आमचे मिस्टर पण दोघीजण पण हे करतात तरी पण नाही आहे. काय माहीत पण नाही, ते पोटापुरताच होते तेवढंच का. मग थोडं काहीतरी उरलं असेल ना, काहीतरी दवाखान्यात तरी येते ना, ते क्लास फी कॉलेज फी त्यातच जातात ते पैसे. सेविंग काही उघडतच नाही ते, असं झालंय. ते मिस्टरांचं पुरत नाही म्हणताना मी शिकले हे काम. बाहेर तरी जाता येत नाही, घरात बसून काहीतरी होतंय म्हणताना मी शिकले. माझं पण काहीतरी हातभार लागेल म्हणून शिक्षण पुरतं झाले. ते पोरांचं तेवढंच एक असते, पोरांचं कापड, औषध, पाणी, खायचं प्यायचं, काय करायचं. आता हे एवढं आहे नाही, 1 दिवस लागले मला, सकाळपासून बसले मी. हिचं किती वेळा 7-14 140 आहे बघा, 140 रुपये तिथे. 14 आहे ते, 2 सेट आहे, 7-7 खुट्ट्याचे 2 सेट आहे बघा. ते 10 रुपयाला आहे, 140 रुपये झाले. आणि दवाखान्यात ते काय
देव आहे, काहीतरी होतं आहे. गल्लीतली पण लोक असतात, कोणी करणारी मदत करतात, असं आहे. आम्ही नकोच म्हणते मुलाला पण ते करायला. हातात कला ठेव, कला आहे ते ठेव, कला काही वाया जात नाही. पण बाहेर नोकरी पण बघ, शिकवलंय तुला आम्ही, बाहेर नोकरी पण बघ. कला तर आपली वाया जात नाही. कला ठेवलंय तो हातात, आता बघायचं पुढं तिचं मनात काय आहे. आता ते तो शिकत शिकत हे शिकलंय, कॉलेजला जात आहे आणि हे पण थोडं करताय, आपलं खर्च काढताय तो. आता आम्ही एक कारागीर पण आहोत आणि आम्ही सेलिंग पण करतो, त्यामुळे आम्ही कुठंतरी बऱ्यापैकी थोडंफार मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण जो माझा कारागीर आहे, जो माझ्या इथला कम्युनिटीमध्ये इतरांचे काम करणारा कारागीर आहे, त्याचं काय? ही आत्ता आमची दुसरी तिसरी पिढी आहे, परंतु आता दोघं भाऊ वेगवेगळे कामाला लागलेत, त्यामुळं आता मी एकटाच करतो. जवळजवळ मी वयाच्या 15व्या वर्षापासून काम करतो. आमच्यासारख्या कलाकारांना मिळालं पाहिजे काहीतरी. हां, वाजवणारा एकदम म्हणजे मजेत आहे म्हणायचं, आणि काम करणारा एकदम ह्याच्यामध्ये दुःखात आहे. हाँ, काम करने वाले क्या फ़ायदा नहीं देगी इसमें, बच्चा के भविष्य का क्या उनका ये नहीं. आता 2-3 आहेत पोरं, त्यांना शिकवण्यासाठी तयार करावं म्हणतो, परंतु आपल्याला पूर्ण काहीतरी मिळालं शिकवायचं कसं. मग त्यापेक्षा बाहेर ते कॉम्प्युटर वगैरे शिकलेलं ते आणि बरं मानल्यासारखं. कारण का पुढच्या जनरेशनला तुम्ही काहीतरी एक ठेवलं पाहिजे ना, की बाबा तुमच्या इथं तुमच्या लाईफला सिक्युरिटी आहे, तुम्ही इथं या, तुम्ही कला शिका, तुम्हाला लाईफला चांगलं काही अडचणी येणार नाहीत, तुमचे लाईफ सिक्युअर असेल. तुमच्याकडे काय जास्त असे काय नाहीत, पण निदान एक महिन्याभराची सेविंग्स तुमच्याकडे असतील, महिन्याभराची तरी सेविंग्स. अहो, महिन्याभराची सोडा, उद्याची सेविंग नसते. उद्या काय करायचा हा प्रश्न असतो. इथल्या कारागिरांच्या कम्युनिटीमध्ये 80 to 90% हा कम्युनिटी अशी आहे, कारागीर अशी आहेत, तर उद्या काय करायची, उद्याकडे माझ्याकडे काय येणार आहेत, काहीच माहीत नाही आहे. फक्त आजचं जीवन जगतो कारागीर. मग आपल्याला कारागिराला वाचवण्याकरता प्रयत्न करायला पाहिजेत. आणि कारागीर वाचत नसेल आणि त्यांच्याकडे आम्ही आमच्या मुलांसमोर आदर्श ठेवत नसेल, तर आमची मुलं त्या कारागीर आणि कारागिरांची मुलं पण कशी येतील त्याच्यामध्ये कामामध्ये. मला पैसे नको मिळू देत, पण जी कला नष्ट व्हायला ना त्याला कुठेतरी संवर्धन करून ठेवायचं. ते मी काम का शिकलो रुद्रविण्याचं, जी कला संपणार ती माझ्या हातात पाहिजे. जी आज कधी काळी इथे 1000 कारागिरी संख्या असणारा हा भाग आज फक्त 60-70 वरती आलेला आहे. आणि आमच्या बहिणीच्या PhDनुसार, त्याच्या संशोधनानुसार हे येत्या 20-25 वर्षानंतर ही इथली कला नामशेष होत आहे, पूर्ण बंद होईल. त्यांच्या PhDनुसार, संशोधनानुसार इथली कला पूर्ण नामशेष होईल. कारण का ह्या पुढे जी जनरेशन आहे ती कला शिकते, थोडेफार प्रमाणात शिकतायत, पण ज्यावेळी तुमच्या गरजा वाढतात, तुमचा खर्च वाढतो आणि तुम्ही ज्यावेळी टॅकल करू शकत नाही त्या गोष्टींना, तर तुमच्याकडं तो व्यवसाय सोडण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता मी तुम्हाला एक 2-4 फॅमिली बघितला तुम्ही, तर त्यांच्या कुटुंबातल्या अनेक लोकांनी तो व्यवसाय सोडलेला आहे. आता त्यांना काम येत असतानासुद्धा त्यांनी इतर व्यवसायाकडे त्यांनी जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणून तिथं लक्ष दिलं, कारण त्यांची गरज फायनान्शियल म्हणतो ना, पैशाचं सोंग घेता येत नाही. पण अजूनही काही असे आहेत जी पॅशनेट आहेत, मला त्रास होतो होऊ दे, मी माझ्या कलेचं काम करतो आहे, मला दुसरं काम सुचत नाही, मला बॉसिंग जमत, माझ्यावरती कोणी बॉसिंग केलेलं आम्हाला जमत नाही, तशातले आम्ही पण आहोत, पण आम्ही ते करतो आहे काम. पण
रुद्रवीणाचं वैशिष्ट्य माहिती आहे का तुम्हाला? रुद्रवीणा जर का समजा आपण 10 लोक असतो आणि 10 लोकांना जरी असलं तर 10 लोकांची शरीराची रचना आणि बनावट वेगळी असते. म्हणजे मला माझ्या साईजच्या हिशोबाने केलेलं वाद्य वेगळा, तुमच्या साईजनं केलेला वाद्य वेगळा, आणि एक रुद्रवीणा करायला जवळजवळ 1.5 वर्ष लागतं. मी माझ्या मुलाला रुद्रवीणा शिकवतो. का रुद्रवीणा शिकवतो मी? का शिकवतो आहे? त्याचं कारण असं आहे की सामवेदमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की ज्यावेळी भगवान शिवनं जगाची उत्पत्ती केली, ज्यावेळी जमीन अंतरली गेली, त्यावेळेस जगातला पहिला वाद्य जो होता तो रुद्रवीणा. तो रुद्रवीणा. आणि हनुमानजीचं 11वं नाव पण रुद्र आहे. तो रुद्रवीणा आज बनवत असताना आज जगाच्या पाठीवरही फक्त 3 लोक आहेत. एक मी स्वतः, एक सरस्वती तंतुवाद्य केंद्र अल्ताफभाई, एक आर्य सतार मेकरचे आयुबभाई. हे 3 लोकच काम करत आहेत. इतकं रिअर इन्स्ट्रुमेंट आहे. या आसनामध्ये बसायचं आणि हे आता हे ज्यांचे बॉडीचे शोभन आहे, माझ्या बॉडीचे शोभन नाही आहे, तर मला थोडंसं टाईट होतं आहे, तर त्यामध्ये असं ठेवून हे वाजवलं जातं. एखादं वाद्य मोडलं तर ते पुन्हा घडवता येईल. एखादी तार तुटली तर ती पुन्हा जोडता येईल. पण एखादी कला पिढीच्या हातून निसटली तर तिचा सूर पुन्हा कुठून आणायचा? हा प्रश्न केवळ एका व्यवसायाच्या अस्तित्वाचा नाही. हा प्रश्न आहे कारागिरांच्या श्रमांचा, त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्या कलेला मिळणाऱ्या मानाचा, आणि त्या पलीकडे शतकानुशतकं आपल्या कानात सूर रुजवणाऱ्या शास्त्रोक्त संगीताच्या परंपरेचा. कारण सूर जिवंत ठेवायचा असेल तर फक्त वाद्य जपून चालणार नाही, तो सूर खडवणारे हातही जपावे लागतील.